नमस्कार. खानदेश मसाला किचन या यूट्यूब चॅनलवर सर्वांच्या मनापासून स्वागत आहे. महाशिवरात्रीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. हर हर महादेव. आज आपण इथे उपवासाची शेंगदाण्याची आमटी, भगरीचा भात आणि त्यासोबतच भगरची शुगर फ्री अशी खीर बनवलेली आहे. तर रेसिपी पूर्ण बघा. व्हिडिओ कुठेही स्किप न करता रेसिपी पूर्ण बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक छोटी वाटी भरून भगर घेतलेली आहे. आता ही भगर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. इथे मी भगर धुवून घेतलेली आहे. कढई इथे आपण तापवून घेतलेली आहे आणि चमचाभर इथे मी साजूक तूप घातलेलं आहे. तूप छान तापलं की पाव चमचा इथे जिरं तडतडून घ्यायचं आहे. त्यासोबतच 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या देखील छान अशा तुपामध्ये परतून घेत आहे. इथे जिरं आणि हिरवी मिरची छान अशी परतून झालेली आहे. आता मी 1.5 चमचा बारीक असं भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट घालत आहे. ते देखील आपल्याला 1 मिनिटासाठी तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. आता इथे कच्चा बटाटा आहे, तो मी बारीक कापून घेतलेला आहे, तो देखील इथे घालत आहे. बटाटा देखील आपण परतून घेतोय. आता इथे 1 मोठा चमचा भरून दही घालत आहे. सर्व छान परतून झालेलं आहे. आता 1.5 वाटी इथे पाणी घालत आहे. पाव चमचा इथे मी मीठ घालत आहे. पाण्याला इथे छान खडखडून उकळी आल्यानंतर धुवून घेतलेली भगर घालत आहे. भगर टाकल्यानंतर उकळ आली. नंतर आपण 5 ते 7 मिनिटासाठी झाकून ही भगर शिजवून घेतलेली आहे. 5 ते 7 मिनिटानंतर आपली भगर छान अशी शिजून तयार आहे. भगर इथे शिजून तयार आहे. आता मी गॅस बंद करून दिलेला आहे आणि ही भगर आपल्याला परत झाकून 5 मिनिटासाठी ठेवायची आहे. गॅस इथे बंदच आहे. भगर इथे तयार आहे. आता शेंगदाण्याची आमटी मी तयार करून घेत आहे. त्यासाठी अर्धी वाटी दही आणि पाव चमचा त्यात मीठ घातलेलं आहे आणि ही दही छान आपल्याला फेटून घ्यायची आहे. दही छान फेटून घेतल्याने काय होते की आपली जी आमटी आहे ती फुटत नाही. तर इथे आपण कढई तापवून घेतलेली आहे. चमचाभर साजूक तूप घातलेलं आहे. इथे जिरं आणि 2 हिरवी मिरचीची फोडणी करून घेत आहे. तुम्हाला मिरची ठेचून घालायची असेल तर तुम्ही ठेचूनही घालू शकता. 2 चमचे भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट घालत आहे. हे देखील आपल्याला छान इथे असं परतून घ्यायचं आहे. तर इथे तुपाचा वापर कमी का केलेला आहे ते मी पुढे सांगणारच आहे. इथे मी फेटून घेतलेलं दही छान ही फोडणी झाल्यानंतर टाकून घेतलेलं आहे. आता गरम पाणी इथे घालायचं आहे. जेवढी आपल्याला कढी करायची आहे, आमटी करायची आहे तेवढं इथे पाणी घालायचं. शेंगदाण्याच्या आमटीला छान इथे आता उकळ करून घ्यायची आहे आपल्याला. उकळ आल्यानंतर 5 मिनिटासाठी मी उकडून घेतलेली आहे कढी किंवा आमटी, तुम्ही जे म्हणत असाल ते. आम्ही कढीच म्हणतो शेंगदाण्याची. तर ही आपण आमटी 5 मिनिटासाठी उकडून घ्यायची आहे. इथे भगर देखील 5 मिनिटं आपण झाकून ठेवलेली होती. ते मी तुम्ही बघू शकता. आता याच्यात जे पाणी आधी दिसत होतं ते पूर्ण भगरीने शोषून घेतलेलं आहे. आता ही भगर छान अशी मऊ मोकळी झालेली आहे. तर इथे भगरही आपली तयार आहे आणि जी आमटी आपण बनवलेली आहे शेंगदाण्याची ती देखील पूर्णपणे तयार आहे. आणि तुम्ही बघू शकता की आपली जी आमटी आहे ती अजिबात फुटलेली नाही, एकदम छान अशी तयार झालेली आहे. आणि तुपाचा वापर मी ॲसिडिटी होत असते जास्त तूप किंवा तेल वापरल्याने, म्हणून इथे कमी वापरलेलं आहे. आता आपण इथे भगरची खीर तयार करणार आहोत.
तर त्यासाठी 2 चमचे जे पोहे आपण खातो त्या चमच्याने 2 चमचे भगर घेतलेली आहे आणि अर्धा लिटर दूध आपण गॅसवर तापवून घेतलेलं आहे. उकड या दुधाला काढून घेतलेली आहे. नंतर जी 2 चमचे भगर घेतली होती ती छान इथे धुवून घेतलेली आहे आणि दुधामध्ये आता उकळ आल्यानंतर ही भगर मी टाकून घेतलेली आहे. गॅसची फ्लेम इथे फुलच ठेवायची आहे आणि भगर टाकल्यानंतर आपल्याला सतत ही जी खीर आहे आपली ही ढवळत राहायची आहे. नाहीतर मग त्या जी भगर आपण टाकलेली आहे त्याला गुठळ्या बांधल्या जातात. तर याला आता आपल्याला सतत असं उकड येईपर्यंत ढवळत राहायचे आहे. आता इथे उकड आलेली आहे. मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि इथे बारीक केलेली वेलची पूड आणि केशरच्या 2-4 काड्या घातलेल्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी दूधही आटून गेलेलं आहे आणि जी भगर आपण घातली होती ती छान अशी शिजून गेलेली आहे. आता इथे मी ओल्या नारळाचा किस होता माझ्याकडे, म्हणजे ओलं नारळ होतं. पाणीचे जे शहारं असतं ना त्याच्यातलं हे खोबरं निघालेलं होतं ते मी इथे टाकून घेतलेलं आहे. हे अगदी ऑप्शनल आहे, नसेल तरीही चालेल, पण खरंच हे टाकल्यानंतर खीर खूप अप्रतिम चवीची झाली होती. आणि इथे आता मी अर्धी वाटी गूळ घालून घेत आहे. तुम्ही गुळाऐवजी साखर वापरत असाल तरीही चालेल, पण मला शुगर फ्री अशी बनवायची होती खीर, त्यासाठी मी गूळ वापरलेला आहे. तर इथे आता खीर पूर्णपणे आपली तयार आहे. चारोळी घालत आहे थोडीशी. गॅस इथे बंद करून दिलेला आहे. आता आपल्याला इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते तुपामध्ये मी परतून घेत आहे आणि ते आपल्याला आता तयार झालेल्या आपल्या खिरीमध्ये घालायचे आहेत. जे आपण काजू बदाम तुपामध्ये परतून घेतलेले आहेत ते आता भगरच्या खिरीमध्ये मी मिक्स करून घेत आहे. आता आपली जी खीर आहे ती पूर्णपणे तयार झालेली आहे आणि चवीला खूप छान अशी ही खीर तयार झाली होती. जर तुम्हाला गोड आवडत नसेल तर साखरची बनवा, पण ही खीर खरंच खूप चविष्ट अशी बनते. तर ही खीर नक्कीच ट्राय करा. तर आज आपण बनवलेली रेसिपी जी आहे भगरीचा भात, शेंगदाण्याची आमटी आणि भगरची खीर, तर हे सर्व आपलं इथे तयार झालेलं आहे. तर भगरीचा भात, शेंगदाण्याची आमटी आणि गोड अशी आपण बनवलेली शुगर फ्री खीरची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. आणि या खिरीची टेस्ट कशी झालेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.